आम्हीचा लुक असा चेंज मारलेला आहे ना डायरेक्ट असं वाटतंय चेहऱ्यावर केसच नाही होत. एवढं काही नॉलेज तर नाही आम्हाला कटिंग बद्दल. एवढे केस पडतात तिचे. तू फूक मार माझ्या अंगावर टाक केस. शांत बस. आज माऊची पहिली कार राईड असणार आहे, म्हणजे कार मध्ये पहिल्यांदा ती बसणार आहे. इथे मागे बसेल वेद, माऊ आणि मम्मी. दादा समोर दाखवतो तिला. थांबणार काढू आपण. लागली मागे. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे संडे. आज आहे माऊच्या कटिंगचा दिवस. बघा माझ्या हातात कैची आहे आणि इथे आहे माऊ. आम्ही तिच्या आधी खूप केस कापलेले, खूप त्रास दिलाय नाही. आणि सुमितला बघून ती अशी भुकते ना भाई, काय माहिती जानी दुश्मन आहे ती डायरेक्ट सुमितची. मागच्या जन्मात काही होतं का तुमचं रे? ती एवढी दुश्मन सास बहू का काही 36 साकडा. आता सुमित कॅमेरा पकडेल, कारण की ती सुमितला हात लावूच देत नाही. सुमित तू कॅमेरा पकड आणि दाखवेल तो की कसे केस कापतो. तिच्यासाठी कैची पण आणावं लागली एक वेगळी. आणि ना ती नाटके करते ना, तर तिला ना बरोबर एकदम जोरात ओरडावं लागतं, तेव्हा जाऊन ती शांत बसते. एवढं काही नॉलेज तर नाही आम्हाला कटिंग बद्दल. एवढे केस पडतात तिचे. तू फूक मार माझ्या अंगावर टाक केस. थांब ना थांब बघा असं ती शांत बसते. जेव्हा तिला आहे ना ओरडलं ना तर बरोबर ती शांत बसते. मला आहे ना तिचे लेवल मध्ये घ्यायची बरोबर. शांत बस. आता इथले थांब. कसं वाटतंय का मम्मी? भारी नाही? किती कापले गेले. हा 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 कसं वाटतंय? भवानी भारी दिसते. भवानीचा मेकअप आर्टिस्ट आहे मी आहे ना. कॅमेरा भिंतीवर दाखवतो. भिंतीनी बोलत मी बोलतोय. ती आहे ना एवढं त्रास देते. सगळे कडक काढले. हा ती हा ग, पण ती यार जास्त जवळ आहे ना, म्हणून मला भीती वाटते थोडं. गाईस आम्हीचा लुक असा चेंज मारलेला आहे ना डायरेक्ट असं वाटतंय चेहऱ्यावर केसच नाही होत, म्हणजे होते पण एकदम कमी करून टाकलेले डायरेक्ट तिचे. आमच्या अंगावर तिचे केस एवढे झालेले, आता काय सांगू, आता नीट झाडावं लागेल इकडचे तिकडून तर इथपर्यंत. तर गाईस फायनली हिची कटिंग झालेली आहे माऊची. आणि ना यावेळेस खूप जास्तच केस कापून टाकले, कारण की ते घडी वाढतात आणि घडी कापावं लागतं दर 15 दिवसात. म्हटलं यावेळेस आहे ना थोडे जास्तच शॉर्ट करून देऊ, म्हणजे ना महिनाभरानंतर कापता येतील का डायरेक्ट. आणि ना आज माऊची पहिली कार राईड असणार आहे, म्हणजे कार मध्ये पहिल्यांदा ती बसणार आहे. आज आम्ही चाललेले आहे मामाकडे, तर तिला पण घेऊन जाणार आहे आम्ही. तर म्हटलं तिची पण पहिली ड्राईव्ह होऊन जाईल कारची आणि तिला पण छान वाटेल. दादू काय वाटतं? हे बघा पप्पा, हिच्याकडे बघून नाही आवडलं? ये इकडे ये ना. झोप येते ती. कसं कापले? हा चेहऱ्यावरचे. चांगली वाटते का? याला नाही आवडली छी म्हणतोय हा. चला भेटून झालं, मी चालली आता परत झोपायला माझ्या जागेवर. बघितलं कसं वाटतंय? चांगली शेप आला. नाक पुढालंय तर नाक मागे राहायचं का? पप्पांनी कार पण काढलेली, कार पुसताय. बस ते झाल्यावर निघू आम्ही. ही इथे झोपलेली, हिला पण घेऊन जायचं. हिची बकेट नाही, बास्केट तिथे, हिची बास्केट तिथे खाली आहे. बघा मम्मी जेवणाचं काय? टिकली नाही लावली तू? तू तयार पण होते मम्मीच्या घरी जायला तुझ्या. हा मला वाटलं तुझी मम्मी तुला कोणत्या पण हालतमध्ये बघून ओळखून गेली. अरे ही तर माझी मुलगी आहे. हा मग मेकअप नाही केला तरी पण. नाही खायला काय तिथे? खरं सांग, माहिती तुला?
मटण सांगितलंय. आणि मला ग कोणाची जी राहील ती. मामी नाही खात का चिकन? आणि तुमच्यासाठी मेथीचं पाणी पेशी दास. कोणाचा? मेथीचं. तर काही सगळं सामान ठेवलेलं आहे डिक्कीमध्ये. इथे मागे बसेल वेद, माऊ आणि मम्मी. इसमें हमारी माऊ गेला. मस्त एसी चालू राहील. एसी मध्ये मस्त झोपून जाईल आता ही. तर गाईस आता आम्ही निघालेले मामाकडे जायला. आणि तिला ते वरचं उडून दे दादू. आता तिचं बघू तिला काय त्रास होतो म्हणून. ती वचवच किती करते म्हणून है ना दादू. आता समोर दाखवतो तिला. थंबनेल काढू आपण. हा चला जाऊ. बेबी तिथे बेबी नाही येते आमच्यासोबत. बाय बाय. मजे करा मजे. चला. काय थंड वाटतंय का रे? तिला मांडीवर यायचंय तुझ्या. तिला सांग आधी आहे ना मम्मी. तिला आहे ना आता सांगून ठेव. तिकडे गेल्याबरोबर आजीच्या मांडीवर जाऊन सू करायची. कशाला सू करायची? नाही सू करायची. जसं आम्ही सगळ्यांनी केलेली आहे मग तसंच तिला पण सांगून ठेव. गेल्याबरोबर आजीच्या मांडीवर सू. चांगलं शिकवतोय. आजी पुढच्या वेळेस बोलवणारच नाही तिला. तिला काय तुलाच बोलवणार नाही. आम्ही फायनली पोहोचलेले मामाच्या घरी. काही खूप टाइम लागून गेला पोचता पोचता गाईस. इथे येऊन सबस्क्रायबर भेटले गाईस. चला. अरे भाई अंधार आहे घरात. काय म्हणतो मामा? ते पाय दे पाया पडू दे तुझे. दाखव तिला दाखव काय त्याच्यात. तिला म्हणतो तिला दाखव काय त्याच्यात. घाबरतोय तो. हात लाव यज्ञिक. लाव ना. बुकायला नको पाहिजे बघत नाही ते सगळ्यांवर बुकते. नवीन दिसणारे चेहरे असताना त्यांच्यावरही बुकते. चल गाईस एवढं मस्त खेळते ना ती. तिला मोठं घर भेटलं ना म्हणजे जागा मोठी भेटली ना तर ती बरोबर खेळते. सू करते ती म्हणजे पाय पुसायचं असते ना त्याच्यावरती सू करून देते. आता येता येता तिने उलटी केली याच्या मग तिच्या आसनवर हिने उलटी करून टाकली. कारण की नाही हिने माझा मित्र आहे ना शुभम तर त्याने ना काही चिकनचं सूप आणलं होतं हिच्यासाठी. तिने ते पिलं आणि डायरेक्ट कारमध्ये बसली ती. तर तिला ते कारमध्ये सहन नाही झालं. कारमध्ये बसल्यानंतर खूप जणांना वॉमिटिंग येते तसं तिला पण झालं आणि तिने उलटी करून टाकली. एवढं बरं होतं की खाली तिचं आसन होतं टाकलेलं. सिंहासनवर बसलेली होती ती. त्याला बघा आता सगळे समोर असताना त्याच्या तर तो आहे ना आता नर्वस होऊन जातो. बघा एकट्यामध्ये बरोबर बोलतोय तो मामाशी. छान आहे का? चॉईस कशी आहे माऊ? इकडे मामा सोडतं तिला. त्याला 1 मिनिट खाली लागली मागे. सोड सोड खाली सोड. माऊ ये गे. पाय पण तो खाली ठेवत नाहीये. चला काय जेवण करून घेऊ आता. यांच्यासाठी तर नॉनव्हेज आहे माझ्यासाठी व्हेज आहे. तू खातो? तू खातो? हात दे तुझा. हात दे. हात चल. घाबरून तो मध्ये चालला गेला बाथरूम. पालखी आली होती इकडे सगळेजण पाहायला लागून गेले हिच्या सोबत. यज्ञिक गावाची मजा तर ही असते खरी गावाची मजा. जे की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बघायला भेटत नाही अशा गोष्टी. फक्त नाही गावामध्येच असतात.
आणि एवढं भारी वाटतं ना हे सगळं काही बघून की एवढे गावातले लोक एकत्र येतात म्हणून. गाईस तर चला आता 6:30 होते, आम्ही निघताय घरी जायला परत. हा आहे ईश्वर मामाचा लहान मुलगा पार्थ, हा यज्ञिक आणि आता किरण मामाचा मुलगा दाखवतो. मामी इकडे या ना बाहेर. आणि गाईस हा आहे किरण मामाचा मुलगा, एकदम किरण मामासारखा दिसतो, एकदम किरण मामासारखा. मामी तुमच्यावर गेलाच नाही तो, एकदम मामावर गेलेला आहे. चल बाय बाय, लवकर बोलायला लागा आता, लवकर पायावर चालायला लाग. मी आहे ना मे मध्ये येईल, तोपर्यंत त्याला पायावर चालायला शिकवून द्या एकदम. चला. आणि गाईस या आहे मम्मीची आजी, जशी माझी आजी आहे ना मम्मीची मम्मी, तशी मम्मीची मम्मी. यार किती कन्फ्युजन आहे. आम्ही निघाले जायला, पण आहे ना त्याला आहे ना आता कार मध्ये बसायचं आहे, तर तो रडायला लागलाय. दादू ये बस ना. बाय बाय सरक, बाय बाय रे चिरकुट. बाय बाय आवजो, बाय बाय. सो गाईस आता आम्ही मामाकडून आहे ना घरी गेलो, आणि घरून डायरेक्ट आम्ही आलेले पप्पांचे एकदम जे जवळचे फ्रेंड आहे ना, क्लोज फ्रेंड आहे ना, तर त्यांचा आज बड्डे, 50th बड्डे त्यांनी पार्टी ठेवली होती. सो तिथे आलेले. आणि गाईस आता आम्ही आहे ना 4 सीझन हॉटेलला, जिथे आम्ही धुलीवंदनसाठी आले होते ना, तर तिथेच आहे. सो आता जातो मध्ये. गाईस तर येऊन मध्ये पाण्याची सुरुवात करतो. आधी पाणी पिऊन म्हटलं गळा थोडा सुकला होता बोलून. वेद लाजतोय गाईस कॅमेरा पकडायला. तो म्हणतो एवढं सगळ्यांच्यावर मी कॅमेरा कसं काय पकडू, म्हटलं तुला पकडावं लागेल. आणि काकाचा बड्डे आहे, ते काका माहिती दादू तुला केक खायचा आहे, तू थांबून जा फक्त थोड्या वेळ, तुला पण भेटेल मग केक. तर गाईस आहे पप्पांचा पूर्ण फ्रेंड सर्कल बघा. काहीतरी विषय असेल तर नंतर माहित पडेल मला. तर गाईस आता पितोय मी सूप पासून केलेली आहे सुरुवात. पुढे खाऊ चाट कचोरी. भेटला का मग केक, भेटला का, मन भरलं मन. काहीच आता बसलेलो आहे मी जेवायला, आणि ना मस्त शेवभाजी खातोय. पनीरची पण होती, पनीरची वेदने घेतली कारण की ना मी सकाळी पनीरची खाल्ली, म्हटलं आता मस्त शेवभाजी खाऊ. आणि नाही ते सीताफळ नाही, सीताफळ बासुंदी आहे इथे, आणि पापड आणि नान. एकदम नॉर्मल ऍक्टिंग वाटते लोकांना. माझ्या आवडते. आता तिची मुलगी सांगत होती की आंटीचा खूप रील आहे, तू बाजूला आंटी खूप रील मी तेव्हा माझ्या आधी सिरियल. अरे आता लक्षात आलं आंटी बाजूला थोडासा लांब बसला होता, बरं झाला. आज एक रील पाहिजे मी ते होळीची मस्त ऍक्टिंग होती एकदम. गाईस तर पार्टी समाप्त झालेली आहे आणि आम्ही पण निघतो आमच्या घरी. आणि ना गाईस टोटली सगळेजण आहे ना ब्लॉग्स, म्हणजे खूप जण ब्लॉग्स बघतात आणि खूप जण ना रील्स बघतात, तर सगळेजण ओळखत होते, भारी वाटत होतं. तुला याला कोणीच ओळखलं नाही, पण तुला कोणीच ओळखलं नाही.